पृथ्वी गरम ज्याला म्हणतात. आगम अगोचर असलेल्या परमात्म्याची सुंदर अशी गाथा, योगेश्वराची कथा म्हणजे श्रीकृष्ण कथा. या संपूर्ण कथेचे आयोजक अखिल अमरावती माळोबा वासनिक सेवा मंडळ, कथेसाठी अप्रतिम असं सहकार्य म्हणजे श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट, या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ साधक पावडे साहेब, ज्येष्ठ साधक राऊत साहेब आणि इतरही सर्व सन्माननीय मंडळी, उपस्थित सज्जनो. कथेची कालची एक महत्वाची गोष्ट आहे. दोन शब्द मी तुम्हाला सांगितले होते. दोन शब्द सांगितले होते, तृष्णा आणि तृप्ती. तृप्ती आणि तृष्णा ह्या दोन गोष्टी सांगितल्या की भगवत कथा ऐकल्यानंतर, ती अमृतमय कथा ऐकल्यानंतर तो तिकड आपल्या अंतःकरणामध्ये आपलं अंतःकरण चंद्रमय झालं पाहिजे, अमृतमय झालं पाहिजे आणि तृप्ती जाणवली पाहिजे की काहीतरी आपण ऐकलं आहे. पण ती तृप्ती थोड्या काळापुरतीच जाणवली पाहिजे, त्यानंतर तृष्णा परत जागृत झाली पाहिजे. नवकथामृतम तप्त जीवनम कविर्गीतं कल्मषा. गोपी उद्धवाला म्हणतात, झाडाशी संवाद करता करता, वृंदावनाच्या रेणूशी संवाद करता करता म्हणतात की त्याची कथा जी आहे ना, तप्त जीवनम, आमच्या तापलेल्या जीवनाला अमृतमय वाटण्यासारखी आहे, तापलेल्या जीवनाला शांत करणारी आहे. परंतु तो ताप भिजत येतो, संपत येतो. परत त्याच्या आठवणीचा कुठून तरी उबाळा पाठवून येतील, लहर एखादी येतील आणि परत त्या आठवणी प्रज्वलित होतात, परत त्या आठवणी प्रज्वलित होतात. कथेच्या अनुषंगाने तुम्ही ऐकत असताना कथा ही माणसाच्या जीवनाला तृप्त करणारी असली पाहिजे, पण त्याही सोबत तृष्णा परत जागृत झाली पाहिजे. ज्या पद्धतीने आता संध्याकाळी कितीही रुचकर भोजन केलं, परंतु तरीही उद्या सकाळी उठल्या पोटामध्ये गडगड सुरू होते आणि भूक लागते. त्या पद्धतीने आज आता संध्याकाळी ही कथा ऐकल्यानंतर सकाळी उद्या उठल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत माणूस वेधला पाहिजे आणि वेधित होऊन असं चिंतन करत राहिला पाहिजे की कधी 6 वाजते आणि कधी मी माता कीर्तीच्या मंदिरापर्यंत येईल. ही माणसामध्ये तृष्णा जागृत केली पाहिजे. नवकथामृतम तप्त जीवनम, आमच्या तापलेल्या जीवनाला खऱ्या अर्थानं शांत करणारी कथा आहे. आठवलं म्हणून सांगतो, सुदाम्याने 3 मूठ तांदूळ देवाला दिले होते. त्या 3 मुठीच का दिल्या? ऐकणारी कनिष्ठ मंडळी आहे. सकाळी मी आज त्या घरामध्ये मुक्कामाला गेलो होतो. 6 वाजता 5 वाजताच आमच्या मातोश्रींनी सुंदर असं भगवत चिंतन लावलं होतं. ब्रह्मविद्यापण अभ्यास करत होता आणि मी बऱ्याच दिवसापासून ऐकून आहे की ही अशा भट्टीतली माणसं आहे की इथलं एकही गाडगं गळत नाही, फुटत नाही, एकही मडकं फुटलेलं नाही आणि फुटणारही नाही. पण भावार्थ असा की त्या अविद्येचं मडकं फोडल्याशिवाय तिकडे पुढं घुसता येत नाही. ते कवच फोडावंच लागतं. अविद्या फुटल्याशिवाय त्याला टिचकी मारावी लागते. ब्रह्मविद्या वाचस्पती कोणी ऐकणारे असते का? मोक्षद्वाराजवळ त्या अविद्येचं जे कवच आहे ते कवच फोडल्याशिवाय पुढे इतर होत. सांगायचं तात्पर्य म्हणजे सर्वच जेवढे ज्येष्ठ साधक आहेत ते सगळे ब्रह्मविद्येला, भगवत कथेला ऐकणारी मंडळी आहेत. 3 मुठी तांदूळ का दिले? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सुदामा 3 तापाने ग्रसित होता. अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. या दैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक या 3ही तापाला नाश करणारं दान हे सुदाम्याने दिलं आणि सुदाम्याने अशा ठिकाणी दान दिलं. त्रय तापाला शांत करणारी कथा 2 भक्त होऊन गेले आपल्या साहित्यामध्ये. एक यदुराजा आणि सुदामा. यदुराजाचे पिता परमात्मा भगवान श्री दत्तात्रयाने हरण केले आणि सुदाम्याचे पिता भगवान श्री गोपाल कृष्णाने हरण केले. परमात्मा भौतिक रूपाने तुम्हाला काय देत असेल नसेल काही माहिती नाही आहे, पण मनाला शीतलता प्रदान करणारी एकमेव जागा म्हणजे भगवंताचं श्रीचरण. एकमेव. जगाच्या पाठीवरती एसी कूलर शरीराला थंडावा देतील न देतील सांगता येत नाही. मोगऱ्याच्या फुलांची शेज शरीराला थंडावा देईल अथवा न देईल सांगता येत नाही.
एखादं चीट असलेलं पेय शरीराला थंडावा देईल अथवा देईल सांगता येईल. भगवंताची कथा ऐकल्यानंतर असा जगाच्या पाठीवरती कोणीही व्यक्ती नाहीये की त्याचं मन अंतकरण चंद्रमय झाल्याशिवाय राहणार, की भगवंताच्या कथेनं खऱ्या अर्थानं प्रवाह. पण नेमकं तेच गडबड होती. गडबड काय होती साहेब, की मैत्रेयी ऋषी जे झाले ना, ते मैत्रेयी ऋषी एका जन्मामध्ये किडा होता आणि तो किडा रस्त्याने पार करता करता चालला. तिथूनच व्यास महर्षी प्रश्न द्वैपाय व्यास महर्षी चालले होते आणि त्या किड्याला पार करताना बघितलं की तो किडा काय करायचा, रस्त्यामध्ये जायचा आणि परत पाठीमागे यायचा, रस्त्यात जायचा परत मागे यायचा. ते कृष्ण द्वैपाय व्यास महर्षी तिथं त्यांनी बघितलं की अरे किडा आहे आणि किडा असून सुद्धा मागं जातोय पुढे येतोय. कारण विचारलं काय कारण, तो म्हटला तिकडून मला अर्ध्यावरती जातो आणि तिकडून घोड्यांच्या टापांचे रथांच्या टापांच्या चाकांचे आवाज येतात आणि त्या कारणाने मला भीती वाटते आणि भीती वाटल्या कारणानं मृत्यूची भीती वाटल्या कारणाने मी परत पाठीमागे सरतो. व्यास महर्षींनी त्या किड्याला उपदेश केला, अरे या किड्यामध्ये किती वेळा जन्म घेशील आणि किती वेळा राहशील रे. शेणामधील शेण किडे बांधुनी पाहती राजवाडे. शेणामधला शेण किडा त्याच शेणामध्ये जातो, थोडस घर करतो आणि त्याला राजवाडा समजून बसतो. ही आपल्या सगळ्यांची कथा तीच आहे. आपली कथा वेगळी नाहीये. तले तलसडी काड्या जमवी चिमणी बांधी खोपे बळावता बळपंखा मधले पक्षी उडून जाईल. तुली कुणाचे नाही राजा, तुली कुणाचे नाही. या पृथ्वी तलावरती तुम्ही कितीही बंधनं तयार केली आणि मग आपल्या कथेच्या आनंदानं गर्भगृहामध्ये आपल्याला घुसायचं. ह्याच अनुषंगाने की सख्खा भाऊ बहिणीला मारायला तयार झाला देवगीला. तुम्हाला वाटलं असं कथा कुठं चालू झाली, बरोबर घुसा. सख्खा भाऊ मारायला तयार झाला नव्हता. काय त्या बहिणीचं भावावरती प्रेम आहे. एकीकडचा आपल्याला तो भाऊ बघायचा तिसऱ्या चौथ्या दिवशी की एक चिंधी फाडून दिली आणि भरसरी पितांबर त्याने नेसवला स्वतः लग्न झाला म्हणताच आहे. दादा भाऊ ताई माई अक्का तपस्विनी ताई माई जेवढ्या बसलेल्या असतील, दादा भिक्षुक मंडळी सगळी मंडळी आपल्या सर्वांना प्रणाम करून कथेला प्रारंभ करताय. जगाच्या पाठीवरती विरोधाभास बघा ना. एकीकडे स्वतः तो विवस्त्र झाला, दिगंबर झाला आणि निरालंबी होऊन स्वतःच्या बहिणीला वस्त्र पुरवता झाला, स्वतःचा पितांबर म्हणतात काढून दिलं. आणि एकीकडे स्वतःचा भाऊस हा देवकीचा भाऊ कंस तिला हातामध्ये खुली मोठी कंगी तलवार घेऊन मारायला तयार आहे. विरोधाभास आहे जगाच्या पाठीवरती. दोन वारा हे सगळं आणि या विषमतेमध्ये आपण जगतोय. त्याचं कारण असं आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवास. भीती वाटते. माझ्यावरून जर एखादं जाग गेलं, एखाद्या घोड्याच्या तापाने मला जर चिरडलं, मला मृत्यू प्राप्त येईल. कारण भरतुरावणी आपल्या श्लोकामध्ये सुंदर रीतीने वर्णन करणार, आहार निद्रा वैवैकुणंच सामान्य वेदत पशुवीर नरायण. आहार म्हणजे भाकर खाणे, निद्रा म्हणजे झोप घेणे, भय म्हणजे भीती वाटणे आणि मैथुनंच म्हणजे संसार उत्पत्ती करणे. 4-5 लेकरांना सामान्य वेदत पशुवीर नरायण. पशुमध्ये आणि आपल्यामध्ये सामान्य गोष्ट, वेगळं काही नाही आहे. कुत्र्या मांजरालाही 10-5 लेकर होतात. झाडाच्या बियापासून हजारो झाड तयार होतात. मुंगीलाही लेकर होतात, मुंगळ्याला होतात, हातीला, गाढवाला, डुकराला, बैलाला, शेळीला, सापाला, विंचवाला सगळ्यांना लेकर होतात. नवे नवे कुणाचंही थांबलेलं नाही आहे. निद्रा भयमैथुनंच
सामान्यमेक पशुवीर नराणां धर्मोनी एक विशेष असते धर्मेण हीना पशुवी समाना. धर्म आपल्यामधली भावना जी आहे, धर्म जो आहे तो धर्मच आपल्याला थोडस प्राण्यांपासून वेगळीकता देतो. पण आपल्यामध्ये तो धर्म जर नसेल, भावना जर नसेल, प्रार्थना जर नसेल, दया नसेल, नम्रता नसेल, धर्मेण हीना पशुवी समाना, तो माणूस पशु समान आहे, पशु समान आहे. म्हणून सगळं काही प्राण्यांचा आणि आपलं सारखंच आहे. आपला 2 BHK 3 BHK त्यांचा एक गाडीचा, 2 गाडीचा, 1 मजल्याचा, 2 मजल्याचा, त्यांच्यामध्ये सुद्धा 2 मजले. सुगरणीचा खोपा जर बघितला ना तुम्ही, त्या सुगरणीच्या खोप्यामध्ये वरती 1 मजला असतो आणि खाली 1 मजला असतो. वरतील्या मजल्यामधून छिद्र जरूर दिसतं, पण त्या छिद्रामध्ये ती घुसते आणि खाली तिने अंड घातलेले असतात. वरतीला मजला तिने सापांसाठी, चरण्यांसाठी ठेवलेला असतो. ते जर तिथं घुसले ना, ते जर त्याच्यामध्ये जर घुसले तर त्यांना अंडे सापडू नये, तिची पिल्लं सापडू नये म्हणून तिला वरचा म्हटलं. त्यांनाही ज्ञान आहे. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, बघा पिल्लासाठी तिने जीव झाडाले टांगला. सुंदर रचना आहे, सुंदर रचना आहे. वेगळीकता काय हो माणसाची? वेगळीकता काय? त्या मैत्रेय ऋषीला भीती वाटायला लागली. आज आपल्याला जास्त वेळ खायचा नाहीये, कारण आज आपल्याला भरपूर कथा पुढे सरकत द्यायची आहे. आणि मग तो किडा जात होता, व्यास महर्षी त्याला उपदेश करतात, अरे त्याग, हे शरीर आता नशिवंत आहे, किड्यासारखा देह आहे, याच्यामध्ये काय विशेष आहे? आणि मग तो किडा पुढे सरकला म्हणतात आणि पटकन एक रथ आला, त्या रथाचं झाक त्याच्यावरती गेलं, त्या किड्याचा मृत्यू झाला. आत्मा पुढे निघून हरणाच्या देहामध्ये गेला, हरणाच्या देहामधून सिंहाच्या वाघाच्या जन्मामध्ये गेला, सुंदर अशा मनुष्याच्या देहामध्ये गेला, मनुष्याच्या देहामधून परत ब्राह्मणाच्या कुळामध्ये गेला. आणि ब्राह्मणाच्या कुळामध्ये गेल्यानंतर मैत्रोपनिषद नावाचं उपनिषद लिहिणारे मैत्रेय ऋषी तिथं झाले. असा उद्धार आहे, असा जीवाचा उद्धार आहे. आपल्या या देहाला आपण जपत असताना परमात्म्यासाठी जर ही देह कष्ट करण्याची भावना जर आपल्या अंतःकरणात असेल, तो परमात्मा आपण 1 पाऊल चालल्यानंतर तो 1000 पावलं आपल्यासाठी पुढे येत असतो. 1000 पावलं तो आपल्यासाठी पुढे येतो. म्हणून त्याच्या मार्गावरती चालू बघितलं पाहिजे, त्याच्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे. आजच्या कथेमध्ये भगवंताची परम पवित्र कथा ऐकत असताना दैवी आणि असुर संपत्तीची 2 प्रकारची माणसं आहेत. जगाच्या पाठीवरती भगवद्गीतेनं सांगितल्याप्रमाणे 2च जाती आहेत. दैवी संपदा असलेला माणूस आणि असुरी संपदा असलेला माणूस. मग असुरी संपदा असलेला माणूस भले उच्च कुलीन असेल, पण चुकीचा वागत असेल तर तो असुर आहे, म्हणजे राक्षस आहे. आणि दैवी संपदा असलेला माणूस भलेही उच्च कुलीन असेल, पण चुकीचा वागत असेल तरी तो अंत्यज आहे. आणि अंत्यज असलेला एखादा माणूस भलेही अंत्यज असेल, पण उत्तम वागत असेल, चांगला वागत असेल, तरीही तो दैवी संपत्तीचा आहे, उच्च कुलीन. माणसाच्या जन्मावरती काहीच नसतं दादा. आज आपण हे मतभेद आपण करत आहोत ना, एकमेकाचे जातीय मतभेद, वैचारिक मतभेद, वर्णावाईज, व्यवसायावाईज, नाही, त्याच्यावरती काहीच नसतं. जन्मावरती काहीच नाही आहे. जन्मना जायते शूद्र. माणूस प्रत्येक जण जन्माने शूद्र आहे. आणि मग शूद्र असल्या कारणानं कर्म येऊन कशी लागली. आणि त्याचंच एक कारण म्हणून कथा अशी आहे की या पृथ्वीला दुभार सहन झाला नाही, म्हणून ही पृथ्वी मनुष्य रूपाने, देवी रूपाने भगवंताजवळ गेली, देवी देवतांजवळ गेली. देवी देवता म्हटल्या की आम्ही तुझे भले संचालक असो, व्यवस्थापक असो, म्हणून पालक जो आहे तो पालक परमात्मा आहे, त्याच्याजवळ तुला गारणं घेऊन जावं लागेल. आणि लाखो गर्विष्ठ दैत्य ह्या पृथ्वीला उभार झाले होते. लाखो दैत्य ह्या पृथ्वीवरती नंगा नाच करत होते, चुकीचं वागत होते. आणि चुकीचं वागून सुद्धा बरीचशी जी दैत्य आहे ती ब्राह्मण कुळातील दैत्य आहे. आणि ती दैत्य चुकीचं वागत असल्या कारणानं ही पृथ्वी उभार झाल्या कारणानं परमात्म्यापर्यंत गेली. आणि रक्षण होऊन व्हावं म्हणून ब्रह्मदेवाला शरण गेल्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा देवी देवतांसह परमात्म्यापर्यंत गेले. आणि परमात्म्यापर्यंत गेल्यानंतर परमात्म्याने त्यांना आश्वस्त केलं आणि आश्वस्त करून सांगितलं
की देवकीच्या गर्भात येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण काही भक्त. घाबरू नका, मी नक्कीच नक्कीच या पृथ्वीचा उभार संपवण्यासाठी ती जन्माला येईल. आणि मग ती जन्माची कहाणी थोडीशी अशी आहे की प्रजापती म्हणून सुतपा नावाचा आणि खुष्टी नावाचे दोघं पती पत्नी झाले. प्रथम काळात कृतीमध्ये आल्याप्रमाणे सुतपा नावाचा प्रजापती झाला आणि त्याची पत्नी कृष्णी झाली. या दोघांनी 12 वर्ष खूप मोठं तप केलं. दादा 12 वर्ष वनवासामध्ये गेले, जंगलामध्ये गेले आणि पुत्र प्राप्तीसाठी तप केलं. आणि तपामध्ये जोपर्यंत दोघांचा शरीर संबंध आला नाही की जोपर्यंत परमात्मा आपल्याला आशीर्वाद देतो, परमात्मा जोपर्यंत आशीर्वाद देत नाही तोपर्यंत दोघांनी सुमिलित व्हायचं नाही असं दोघांनी ठरवलं. आणि वनामध्ये राहत असताना त्यांच्यासाठी काही परिष्कार नियोजन नव्हतं. त्यांनी झाडांची पानं खाली, झाडांच्या साली खाल्या, झाडांची फळं खाली, नवे नवे पृथ्वीवरचं कोवळं कोवळं गवत खाल्लं आणि 12 वर्ष तप केला, परमात्म्याची प्रार्थना केली. आणि परमात्मा भगवान योगेश्वर प्रसन्न झाला आणि म्हटले, बाय तुम्हाला काय हवंय? त्यावेळेस परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर यांनी काय मागावं? त्या सुतपाने राज्य मागितलं नाही, त्या सुतपाने प्रजापतीला मान सन्मान पद प्रतिष्ठा मागितलं नाही. आमची ऊस तुझ्या येण्याने उजळावी असा तू आम्हाला आशीर्वाद. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अव्यत्कारणम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. तो युगायुगामध्ये जो येतो तो धर्माची स्थापना करण्यासाठी आहे, धर्माची स्थापना करण्यासाठी आहे. आणि मग त्याने जेव्हा त्या दोघांचं म्हणणं ऐकलं तर त्याने आशीर्वाद दिला आणि बोलता बोलता सांगितलं की अरे तुम्ही माझे भक्त आहात, मग तुम्ही मागताना काय मागितलं की मी तुमच्या माझ्यासारखा पुत्र तुमच्या पोटी जन्माला यावा. भगवंत म्हणतो माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे जगाच्या पाठीवरती. माझ्यासारखा दुसरा कोण असणार? माझ्यासारखा भगवद्गीता याला प्रमाणित करते, को अन्योस्ती सदृशो मया. वेळेजसा दुसरा कोण असत आहे? मध्ये मध्ये ते तरुण मंडळी पाहिजे कथेला तुमची लेकरही आणत जात की मध्ये मध्ये एक गाणं आलं तर ते वाकडे तिकडे हात करून ते गाणं म्हणतात, मैं नाही तो कोण मे, असं काहीतरी अशाचं गाणं नव्हतं. आपल्याकडे हात करायचे, मैं नाही तो कोण मे, मैं नाही तो कोण मे, ते टी शर्ट वरती लिहिलेलं होतं. आणि ते अक्षरशः पावशर हाडामासाचे असलेले पुतळे सुद्धा आणि त्यांच्या छातीवरती लिहिलेलं, मैं नाही तो कोण मे, मैं नाही तो कोण मे. मी ते एका तरुण मंडळीच्या कॉलेजमध्ये त्या व्याख्यानामध्ये उत्तर दिलं होतं. हे वाक्य तुमचं जे आहे ना ते भले तुमच्या 2-4 फ्रेंडशिप मंडळीमध्ये असेल, 2-4 मंडळीमध्ये तुम्हाला ते योग्य वाटत असेल आणि तुम्ही ते कृष्णमध्ये ते म्हणत असाल, 50,000 वर्षांपूर्वी माझा जो परमात्मा आहे जगन्नियता योगेश्वराने सांगितलंय की मैं नाही तो कोण मे नाही, मीच कोण अन्योष्ट सदृशमया. माझ्यासारखा दुसरा कोणी, माझ्यासारखा या जगावरती दुसरा कोणीही नाही आहे. कारण आणि मग तो अहंकार बरा वाटतो ज्याच्याकडे सगळं काही आहे, ज्यांनी 2-4 किलो सोनं घातलेले, ज्यांनी 2-4 अंगठ्या हातामध्ये घातलेले आहेत, ज्यांनी हातामध्ये गळ्यामध्ये भले मोठे अलंकार घातलेले, तर त्याचं म्हणणंही बरं वाटतं की मी करोडपती आहे, मी अरबपती आहे. पण ज्याचा फुटलेला मणी तो सोन्याचा वितळून परत दुसरा मणी करण्याची त्याच्यामध्ये ऐकत नाही आहे. आणि त्यांनी सायकलवरून उतरावं आणि त्या मर्सिडीज वाल्याला म्हणावं तुला मी दाखवू का काय आहे, तर सायकल वाल्याचा काय प्रभाव पडणार आहे? नादे कुणाच्या लागावर हे बघितलं पाहिजे माणसाने. समोरच्याने जर विचार केला तर एका क्षणात होत्याचं नव्हतं होत नाही. म्हणून आपल्या बरोबरीच्या माणसाने खऱ्या अर्थानं आणि बरोबरीचं राहण्यासाठी बरं का आपला सन्मान वाढवण्यासाठी एक चांगली ऊर्जा आहे, एक चांगली होवी आहे. अति परिचय खोटा मान राहत नाही, विशिकत दिसत भानो तो जगी तुच्छ पाही. अति परिचय खोटा मान राहत नाही. जवळ जवळ जास्त आपण बसलो ना, एकमेकांशी जास्त सलगी केली, जवळीक केली, मान राहत नसतो. एका पोराला आपला बाप जवळ बसलेला होता, मोठा झालेला पोरला, आणि 10वी-12वीचं पोरगे घरी आल्यानंतर थोडस उदास दिसल्या कारणाने त्या बापाने त्या पोराच्या गळ्यामध्ये हात घातला
आणि हात घालून पियुष, अरे मी तुझा मित्रच आहे ना, तुझा मित्र आहे मी. तू एवढा उदास दिसतोय, असं उदास व्हायचं काय कारण आहे सांग. आता बापाने एवढा कम्फर्टली हात गळ्यामध्ये घातल्यानंतर पोरग बिथरलं आणि पोरग बिथरल्यानंतर पोराने त्या बापाचा हात काढला, हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेऊन तो म्हटला, काय सांगू सुनील, अरे आज खूप मोठं फ्रस्ट्रेशन मध्ये मी अडकलोय आणि आज मला टेन्शन इतकं झालेलं आहे. आधी परिचय खोटा मान राहत, पप्पा डॅडी मम्मा काय जे बोलत होता बाबा ते सगळं विसरला. तुला सुनील काय सांगायचं रे, आधी परिचय खोटा मान राहत नाही, प्रकट दिसत भान तू जगी तुच्छ पायी. दररोज दिसणारा सूर्य आहे. आता 47 टेम्परेचर गेल्यानंतर आता दुपारी 12 वाजता त्याला म्हणालो एखाद्याला, अरे 12 वाजता जर सूर्याला जर अर्घ दिला ना, तो सूर्य वितळतो, खाली येतो, टेम्परेचर खाली येतो असं म्हणा. ओ नखरे बाबा, काय बोलता राजो, असं कोण करायचं असतं का बाळा. प्रगट दिसत भान होतो जगी तुच्छ पायी. लोक त्याला तुच्छ समजतात, कधी हा कमी होईल, कधी हा कमी होईल. पण हिमकर दिव्येचा वंदिती सर्व भावे. पण तो चंद्रमा आहे ना, रात्रीचा चंद्रमा, दिसणारा चंद्रमा जो आहे ना, तो लोक आदराने बघतात. करवा असेल, वटपौर्णिमा असेल, शरद पौर्णिमा असेल, त्याची किरणं दुधामध्ये पडावी म्हणून त्याला आदराने बघतात. म्हणून आर्याकार म्हणतात, म्हणून रे सगळ्या दूरदेशी असावे. म्हणून थोडस लांब असलेलं पाहिजे. एका म्हाताऱ्या बाबाचा एक मुलगा पाय दाबत होता आणि पाय दाबत होता तेवढ्या डॉक्टर साहेब आले चेक करण्यासाठी. आणि डॉक्टर साहेबांना मोठ्या प्रौढाईनं त्या म्हाताऱ्या बाबाने सांगितलं की डॉक्टर साहेब, हा जो पाय दाबतोय ना, हा सगळ्यात नालायक निघाला हो. माझे बाकीचे 3 जे अमेरिकेला आहे ना, ते सगळ्यात मोठे गुन्हा आहे. माणसाची बुद्धी बघा ना. म्हणून रे सगळ्या दूर देशी असावे. दूर असलेल्याला किंमत आहे, ते दिवसातून 4 दिवसातून फोन सुद्धा करते नाही, पण त्यांचा अभिमान आहे माणसाला, ते अमेरिकेला आहे 4 जन्माने. पण जो पाय दाबतोय आज मरत्या सगळ्याला आपली सेवा करतोय, त्याची बिलकुलही किंमत नाही. म्हणून रे सगळ्या दूर देशी असावे. थोडं एक डिस्टन्स असणं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येकाच्या नात्यामध्ये. आता ही कृष्ण कथा भलेही कृष्णाला मध्यभागी ठेवून जरी असली तरी पण आपल्या व्यवहाराचं जगणं शिकवणारी कथा मी तुम्हाला सांगतोय. आपल्या व्यवहारामध्ये कसं जगावं, आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाला सुवर्णमयी कसं करावं, सुंदर कसं करावं. तुम्हाला वाटेल की बाबा कृष्ण थोडा सांगताय आणि अजूनच जास्त सांगताय, कारण कथा ही प्रबोधिका असली पाहिजे, प्रबोधन करणारी असली पाहिजे. कथा ही आत्मप्रबोधित करणारी असली पाहिजे, आत्म्याला जाग करणारी असली पाहिजे. अरे आत्म्या उठ, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्त वरांगी बोधन. उठ जागे व्हा, कडोपनिषद सांगतं की उठा जागे व्हा आणि उच्चतम असलेल्या तद्धामं परमं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम. ज्या अशा ठिकाणी प्राप्त व्हा की त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणाला गमन होणार नाही. हे कथेचं प्रारूप आहे. कथा असं शिकवणारी असली पाहिजे. म्हणून त्या कथेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेत असताना शांत चित्ताने, जितकं आपलं चित्त आपल्याला समोर हातावरती ठेवून जेवढा आपल्याला त्या चित्ताला अमृताचं सिंचन करता येईल तेवढं करता आलं पाहिजे. लाखो दैत्य या पृथ्वीवरती झाले आणि मग सुद्धा पसुकीने वर मागितला. भगवंत म्हणतात की माझ्यासारखा कोणी नाहीये, मीच आहे. मग तिसऱ्या जन्मामध्ये द्वापार युगाच्या अंती मी तुमच्या पुढे जन्माला येईल. तिसऱ्या जन्मामध्ये 3 जन्म आणखी तुम्हाला घ्यावे लागतील आणि कृष्ण गर्भाचाही तो एक जन्म त्यांचा झाला. त्याच्यानंतर तिसरा जन्म जो झालेला आहे तो तिसरा जन्म भगवान योगेश्वर झालेला आहे. अशा पद्धतीने वसुदेव कृपे साक्षात भगवान पुरुषोत्तम. त्याच्यापूर्वी सांगायचं असं की वसुदेव देवकीचं लग्न चालू आहे, बरोबर. त्या हिशोबाने वसुदेव देवकीचा शुभ विवाह, मंगल वाद्य वाजतायत आणि रथामध्ये हजारो लोक मागे पुढे आहेत. आणि मग त्या रथाचं वर्णन करत असताना म्हणतात की जा भालेदारी सेवक पुढे चाललेले, त्याच्या पाठीमागे 500 हाती आहे, त्याच्या पाठीमागे 500 घोडे, त्याच्यावरती स्वार बसलेले, त्याच्याही पाठीमागे पायदळ आहे, त्याच्या पाठीमागे घोडेदळ आहे, त्याच्या पाठीमागे हातामध्ये तलवारी घेऊन, नंग्या तलवारी घेऊन 500,000 सैनिक चाललेले. त्याच्यानंतर राजस्त्रिया विदुषी होऊन अनेक अलंकाराने पंडित होऊन अनेक केसामध्ये सांभाळ करून वगैरे फुलांचे गजरे पाळून अनेक आपल्या मेण्यांना सावरत सावरत मेण्यांना समज समज सगळे सुंदर त्या लग्नाच्या मंडळात
श्रीमद भागवतात आल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने आणि त्यांच्या मध्यभागी ज्या रथाचं सारथ्य साक्षात कंस करतोय, त्या रथावरती दोघंही आता नववधू दाम्पत्य म्हणजे वसुदेव देवकी बसलेले. इतका सुंदर विवाह सोहळा चालू असताना आजूबाजूला दासी उभ्या आहेत, लाईनीमध्ये दासी उभ्या आहेत आणि लाईनीमध्ये दासी उभ्या असलेल्या त्या सर्वांवरती अक्षता टाकतायत. कोणी गुलाबजल करतं, कोणी पाण्याचं सिंचन करतं, कोणी पाकळ्याचं सिंचन करतं. हो, सुंदर दृश्य आहे. आणि त्याही रथाच्या पाठीमागं बरं राजस्त्रिया चाललेल्या आहेत, कंसाच्या पत्न्या चाललेल्या आहेत, अनेक गोकुळातल्या यादवांच्या मथुरेमधल्या सुंदर अशा स्त्रियांनी नटून थटून फेर धरलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागं नृत्य चाललेले आहे, त्याच्या पाठीमागं बरं लहान लहान लेकरांना धरून आपापल्या आया चाललेल्या आहेत, त्याच्या पाठीमागं दासी चाललेल्या आहेत, त्याच्या पाठीमागं परत भाला झाली, परत शस्त्रास्त्र झाली, परत गदा झाली, परत नंग्या तलवारी झाली, सैनिक चाललेले आहेत. अशा पद्धतीने ही वरात चाललेली असताना देवक जो देवकीचा पिता आहे, त्या देवकीच्या पित्याचा आपल्या मुलीवरती खूप सुंदर प्रेम होते, खूप अप्रतिम प्रेम होते. आणि ते अगाध प्रेम असल्या कारणाने त्या देवकाने म्हणतात तिला सासरी पाठवत्या वेळी सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले 1200 हत्ती, 1200 हत्ती तिला कन्यादानामध्ये दिले होते. 15,000 घोडे, 1800 रथ आणि सुंदर सुंदर अलंकाराने विभूषित असलेल्या 200 गाई आणि राजकुमारी त्या वसुदेवाच्या आणि देवकीच्या कन्यादानामध्ये देवकाने दिल्या होत्या. 2-4 डोळे नाही आहेत, 2-4 साखळ्या डोळे, 1-2 अंगठ्यावरती देवक थांबलेला नाही, सुंदर पद्धतीने. आणि एवढा सुंदर सगळा विवाह सोहळा चालत असताना अचानक आकाशामध्ये गडगडाट झाला, ढगांनी गर्दी केली, आकाशामध्ये अचानक विजा चमकायला लागल्या आणि विजा चमकता अचानक सर्वांना आदर उठवणारा, सर्वांचं हृदय करणारा, सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा आवाज झाला आणि तो आवाज झाल्यानंतर आकाशवाणी झाली. सर्वांचे कान टोकायला लागले, सर्वांचे कान टोकायला, सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. सर्व चाललंय की वरात एका क्षणामध्ये ज्या पावलांवरती होती त्याच पावलांवरती थांबले, चित पकडू इथं आपल्या पंख हलवायला सुद्धा इच्छित नव्हतं. अशा पद्धतीने ती वरात थांबलेली आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशा पद्धतीने झाली, अरे कंसा, अरे ज्या देवकीचं वसुदेवाचं तू सारथ्य करतोय, त्या वसुदेव देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला आहे. देवकीच्या गर्भात येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायीवंत. तो धर्म संस्थापना कार्य संभावावे युगे युगे युगायुगांमधून अनंत लोकांचा, अनंत भक्तांचा, अनंत पीडित असलेल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी, स्त्री अबलांचं, दुबळ्यांचं रक्षण, लहान लेकरांचं रक्षण करण्यासाठी देवकीच्या 8व्या पुत्रा 8वा गर्भ म्हणून तो येणार आहे. 8वा तो तिच्या पोटी जन्माला येणार आहे. आणि तू काय त्याच्या रथाचं सारथ्य करतोय? अरे एका क्षणामध्ये म्हणतात, एका क्षणामध्ये त्या वरातीचं जे मंगल वाद्याचं जे रूपांतर होतं ते भीषण आणि कर्कश वाद्यामध्ये रूपांतर होतं. सगळी मंगल वाद्य थांबल्या गेली, कर्कश स्वर निघायला लागले आणि वसुदेवाचं आणि देवकीचं सारथ्य करणारा तो कंस होता. तो कंस एका क्षणामध्ये कमरेला टोचलेली जी तलवार होती ती रंगी तलवार काढली आणि देवकीला मारण्यासाठी एका क्षणामध्ये तो धावला. मागच्या मिनिटामध्ये, मागच्या क्षणामध्ये असं होतं. तुम्ही आयोजक मंडळी लक्ष द्यायला, आयोजक मंडळी जी येणारी समोरून जी मंडळी आहे त्यांची गर्दी होती तर त्यांना बाहेर डायव्हर्ट करा आणि वरती पाठवून द्या. गतेचा कालचा जो समय होता तो 6:30चा समय आहे, वेळ. आता 7:30 म्हणजे 1 तास होऊन गेला, 1 तास झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीने एका क्षणामध्ये परिवर्तन झालं आणि कंसाने तलवार उगारलेली आहे. पण वसुदेव धर्मात वाचल्या कारणानं वसुदेवाने पटकन कंसाचे पाय धरले आणि कंसा, आणि मागच्या क्षणामध्ये तो त्या देवकीचे पाठनागत करत होता, बहीण म्हणून तिचं सारथ्य करत होता, रथांचं सारथ्य करत होता, त्या हातामध्ये तो दोर पकडलेले होते आणि एका क्षणामध्ये बहिणीला मारायला गेला. हे चुकीचं वाक्य आहे, असं करू नको, असं करू नको. वसुदेव धर्मात वाचल्या कारणानं वसुदेवाने कंसाचे पाय धरले. एका क्षणामध्ये परिवर्तन झालं आणि वसुदेव म्हटला की असं चालणार नाही. अरे जर आकाशवाणी झालेली आहे, अशा पद्धतीने जर माझ्यासाठी तुम्ही विष होऊन जर परिवर्तित होत असाल
प्रमाण असाल तर माझं तुमचं रक्षण करणं योग्य थोडे. मी आता तुम्हाला मारल्याशिवाय मुस्लिम आणि शेवटी पाय घालले आजूबाजूला असलेले धर्मात्मे महात्मा ऋषीगण सगळ्यांनी विनंती केली, अरे जगाच्या पाठीवरती मुंगी मारली पाप नाही, हत्ती मारला एवढं मोठं पाप नाहीये, एखादा प्राणी मारला तेवढं मोठं तुला पाप लागणार नाही, पण स्वतःची सुखी बहीण मारली तर कुठल्या गर्भामध्ये जसे कुठल्या योनीमध्ये जसे कुठल्या ठिकाणी जसे हे पाप तुला फेडता येणार नाही. अशी प्रार्थना केल्यानंतर एका क्षणामध्ये कंसाचं परिवर्तन झालं. पण म्हटला वसुदेव तेवढ्यात बोलता एक चुकीची गोष्ट बोलून गेले. कंसा, अरे तुला मारावंच वाटतंय ना, आता आमच्या जीवाला तू अभय दान दे, आम्हाला न मारता. तुला वाटतंय ना की आठवण आमच्या पोटी तुला मारेल ना, तुझ्या पुत्राशी वय आहे, आमच्याशी काय वय आहे, आम्ही काय करू की आमच्या पोटी जन्माला आलेली सगळी लेकरं तुला स्वाधीन, सगळी लेकरं तुझ्या स्वाधीन करू. कंसाला ते म्हणणं पडलं, स्वार्थी होता, दुरुष्ट होता आणि दुर्द असल्या कारणाने कंसाला ते म्हणणं पडलं आणि कंसाने एका क्षणामध्ये ती वरात थांबवली, तिकडं पागापाग झाली आणि त्या वसुदेव देवकीला म्हणतात की आपल्या नजरबंदीमध्ये त्याने टाकलं. वसुदेव देवकी तिथं नजरबंदीमध्ये नजरकेदेमध्ये गेलेले आणि मग त्यांना पहिला पुत्र झाला, तो कीर्तिमान नावाचा पुत्र झाला. 10 वर्षांनी भगवान गोपालकृष्ण जन्माला आले. कीर्तिमान नावाचा पुत्र झाला. त्या पहिल्या पुत्राची किरकाळी ऐकली आणि कंस धावत आला आणि मग पटकन तिथंच एकाने सांगितलं की अरे आठवा येणार आहे, या पहिल्याला कशाला मारतो. तो म्हटलं असं चालणार नाही. राजकारणामध्ये राजनीति की सबसे बड़ी अगर सीढ़ी कुछ होगी, राजनीति का अगर सबसे बड़ा अगर कुछ पायदान होगा, सबसे बड़ी अगर कोई पौड़ी है, सबसे बड़ा अगर कुछ ध्येय है तो वो है विश्वास, भरोसा. सर्वोत्तम टोकावरती जर काही असेल तर तो है भरोसा. राजकारणामध्ये सर्वोत्तम टोकावर, पण धर्मामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काही असेल तर तो भरोसा आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. राजनीतीमध्ये सगळ्यात शेवटी भरोसा केल्याशिवाय पर्याय नाही, तो भरोसा कोणी तोडू नये. पण धर्मामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विश्वास आणि भरोसा आहे. तो भरोसा असल्याशिवाय तुम्ही ह्या पायरीपर्यंत येऊ शकत. भरोसा ठेवावाच लागेल आणि त्या भरवशानुसार कंसाने तो भरोसा ठेवला नाही. तो म्हटला भरोसा ठेवून चालणार नाही. अरे आठवा येणार आहे, पण त्यांनी जर क्रम बदलवला तर, म्हणून त्या पहिल्या पुत्राला सुद्धा मारून टाकलं आणि तो पहिला पुत्र कीर्तिमान नावाचा पुत्र मारला गेला, दुसराही मारला गेला, तिसराही मारला गेला, 6वा पुत्र तोही म्हणतात मारला गेला. 6वा योगमायेने गेला, 7वा बलराम जो आहे योगमायेने गेला आणि बलिराम दादा तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये परिवर्तित झाले. आणि 8व्याची म्हणतात गर्भामध्ये संभावना झाली, भगवंताचा प्रादुर्भाव झाला, ते भगवान योगेश्वर गर्भामध्ये आले. भगवंताची जन्माष्टमी साजरा करण्याच्या पाठीमागे साहेब एकच कारण आहे की भगवंताने म्हणतात की पहिल्यांदा जन्म घेतला, पहिल्यांदा पोटामध्ये आला, कारण तो अजन्म असल्या कारणाने जन्माला येत नाही. तुझ्या लक्षात घेऊन टाकतात घेतात. त्याच्यासाठी एक सुंदर प्रमाण आमच्या योजनादारांनी केले. Yeah.
जन्म असल्याकारणानं तो जन्माला येतच नाही, परंतु भगवान गोपाल कृष्णाने जन्म का घेतला साहेब? बरं का राऊत साहेब, कवडे साहेब, एवढं ऐकून जायचं त्याने जन्म का घेतला? अजन्म असून सुद्धा जन्म घेतला. त्याचं कारण एकदा म्हणतात या पोटामध्ये असलेला जो गर्भ आहे ना, तर ते आलेल्या की पोटामध्ये असलेला गर्भ देवाजवळ गेला आणि त्या गर्भाने देवाला विनंती केली की देवा, अरे मला सगळे दूषित म्हणतात, पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी, नरकामध्ये असल्यासारखं म्हणतात. अरे कधीतरी माझ्याद्वारे तू पैदा हो की जेणेकरून या गर्भाची स्तुती होईल, या गर्भाचं रक्षण होईल, या गर्भाला कोणीतरी चांगलं म्हणेल. आणि मग देवतांनी आणि वसुदेवाने त्या गर्भस्तुतीमध्ये गर्भाधान संस्कारामध्ये ते आलेले आहे की गर्भामध्ये असताना सुद्धा भगवंताची स्तुती केली आहे. आणि मग त्याच्यामध्ये एका युवसो विफल स्त्री शुद्ध शत्रुरस पंचविध षडात्मा ही स्तुती आहे. हा संसार सनातन वृक्ष आहे, एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे. 15व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे ऊर्ध्वमूलम पदश्रावम अश्वत्थम प्रारब्धम छंदांसी यस्य वर्णानि यस्सं वेद सवेद, हे भागवतामध्ये सुद्धा वर्णन आलेले आहे. एका युवसो विफल स्त्री या संसार वृक्षामध्ये एक सनातन वृक्ष आहे, प्रकृती वृक्षाचा आधार आहे. सुख आणि दुःख या झाडाची दोन फळं आहेत, वेगळं काही नाही आहे. धर्म चांगले कराल तर सुखाचं फळ मिळेल, धर्म वाईट कराल तर दुःखाचं फळ मिळेल. आणि रजतम सत्व याची 3 मुळं आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष याचे 4 रस आहेत. 4 रस आहेत ते कान त्वचा जीभ नेत्र हे पंच इंद्रिय याला जाणण्याचे प्रकार आहे. उत्पन्न होणे, स्थिर होणे, वाढणे, बदलणे, क्षय होणे हे याचे स्वभाव आहे. इकडून तिकडे वाहत राहणं हे झाड इकडे तिकडे होत राहणं हा संसार वृक्ष हा त्याचा स्वभाव आहे. आणि रस रक्त मांस मेद मज्जा सूत्र हे खऱ्या अर्थानं त्याची वृक्षाच्या साली आहे. पंच महाभूत मन बुद्धी चित्त अहंकार हे त्याच्या फांद्या आहे. याला मुख आहे, लोक नाक आहे, डोळे हृदय शिष्ण आहे, हे याच्या टोली आहे. आणि प्राण अपान या उदान समान हे जे वायू आहेत हे त्याच्या सगळ्या दश प्राण हे दश पाण आहे. आणि या संसार वृक्षावरती जीव आणि ईश्वर नावाचे 2 पक्षी इथं राहत असतात. लक्षात आलं? जाणकार मंडळी आपल्या तत्वाला घेते का उपयोग? बाबा लोक ब्रह्मविद्येचे अभ्यास सगळे जीव आणि ईश्वर हे 2 पक्षी या संसार वृक्षाच्या फांदीवरती येतात. जमतंय त्याचं कारण असं की जीवासाठी ईश्वर येतो. या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे की धर्म संस्थापनार्थाय संभवावे, जीव आला म्हणून धर्माची स्थापना त्याला करावीशी वाटली. जीव जर नसता, नुसते किडे बाबोडे जर असते ते 16 त्याच्या ज्या काही कला आहेत त्या कलांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी पहिलं जलाची रचना केली, जलामध्ये असलेल्या कृमी कीटकांची रचना केली, त्यानंतर पृथ्वीवरच्या कृमी कीटकांची रचना केली आणि त्यानंतर तो माणसांची रचना करतो. तुम्ही शांततेत तुमचं माझ्याकडे लक्ष असू द्या. अशी गर्भस्तुती झाली आणि गर्भस्तुती केल्यानंतर सर्व गुणांनी युक्त अशी उत्तम वेळ आलेली आहे. मंगलवाद्य सुंदर अशी वेळ आलेली आहे. रोहिणी नक्षत्राचं 33रं चरण चालू झालेलं आहे. सर्व ग्रह नक्षत्र शुभ होते. अशा समयाला दिशा प्रसन्न होते. आकाशामध्ये तारे तेजाने चमचमत. पृथ्वीवरील शहर गाव नगर वाड्या वस्त्या डोळीवाडे आणि अत्यंत मंगलमय झाल्या. नद्यांचं पाणी स्वच्छ झालं होतं. सर्वांमध्ये कमळे उमलवले. बघा खूप सुंदर वर्णन आहे. भगवंताचा जन्म झाला त्या जन्माचं असं वर्णन आहे की त्यावेळेस अगदी पृथ्वी मंगलमय झाली होती. दगडांना सुद्धा आजार फुटला होता. दगड सुद्धा आपल्या त्या वाकड्या तिकड्या आकृतीमधून आपली ती वाकडी तिकडी आकृती मोठी करून हे बघा इकडे लक्ष तुम्ही मध्येच काय होतंय की आम्ही ती झाकी करत असताना तुम्ही माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या आनंदबाई मध्ये वसुदेव तेव्हा दिसेल की मी तेव्हा स्तुती करेल, नाही तर ते आनंदबाई गाठी दिसतील, ते वसुदेव दिसणार नाही. ते ऐकून घ्या, पूर्ण चरित्र ऐका. मुळात काय झालंय की आपण मनोरंजनाकडे जास्त जातोय आणि आत्मरंजनाकडे कमी जातोय.
आत्म्याचं रंजन करणं गरजेचं आहे, आत्म्याचं दोहन करणं गरजेचं आहे, आत्म्याची खऱ्या